जेम्स कॅमेरॉनच्या अवतारनं 2009 साली चांगलाच धुमाकूळ घातला होता. ऑस्करसह अनेक पुरस्कारांवर अवतारनं आपली मोहोर उमटवली. आता 13 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय नवा अवतार. 16 डिसेंबरला भारतासह जगभरात अवतार द वे ऑफ वॉटर प्रदर्शित होतोय. हा सिनेमा म्हणजे 2009 सालच्या अवतारचा सिक्वल आहे. पॅन्डोरा ग्रहावरची तीच कहाणी आता पुढे जाणार आहे. पण आधीच्या सिनेमाच्या प्रचंड यशानं यावेळी प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढलेली आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडलाय की अवतार 2 मध्ये काय खास असणार. तर पहिल्या सिनेमाप्रमाणे जबरदस्त व्हिज्युअल इफेक्ट हीच या सिनेमाची जमेची बाजू असेल. कहाणी साधी, सोपी, सरळ असली तरी जेम्स कॅमेरूनचं दिग्दर्शन कौशल्य भन्नाट आहे. अवतार हा एक कम्प्लीट फॅमिली ड्रामा आहे. त्यामुळे अगदी लहान वयोगटापासून ते प्रौढांपर्यंत हा सिनेमा सगळ्यांनाच खिळवून ठेवणार आहे. अवतार 2 चं शूटिंग 2020 सालीच पूर्ण झालं होतं, पण कोरोनामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. सिनेमाचं बजेट आहे $250 मिलियन. कुटुंब, नातेसंबंध आणि पर्यावरण या भोवतीच सिनेमाचं कथानक गुंतलेलं आहे. ग्राफिक्स आणि VFX ही सिनेमाची जमेची बाजू आहे. या सिनेमाच्या तिकिटांची प्रदर्शनाआधीच विक्रमी विक्री झाली आहे. भारतात मंगळवारपर्यंत अवतार 2 ची तब्बल 8.5 कोटी तिकीटं विकली गेली आहेत. 2010 साली अवतारनं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. अवतारला वेगवेगळ्या कॅटेगरीत तब्बल 10 ऑस्कर अवॉर्ड्सही मिळाले होते. त्यामुळे जेम्स कॅमेरॉनचा नवा अवतार पुन्हा काय धुमाकूळ घालतोय याचीच आता उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.